हालेलुया। देखो, हमें समझदार रहना है, हमें बुद्धिमान रहना है। हम प्रभु के लोग हैं। वचन में लिखा है कि कबूतर के समान नम्र और सांप के तरह चालाक होशियार रहा। हमको समझदार बनने के लिए कहा है, होशियार रहने के लिए कहा है। लेकिन अगर वो और समझदार हुए तो और समझदार माहिती का एक्स्ट्रा समझदार किती लोक ओव्हर समजदार आहेत, ओव्हर समजदार आहेत ते। और म्हणजे माझ्यासारखा शहाणा मी तर एका मिनिटात एखाद्याला मूर्ख बनवतो, असं कोण आहे का? लय जण आहेत पण ते सांगत नाही, ते सांगायला तयार लय जण आहेत। माझ्यासारखा हुशार आणि मी एका मिनिटात जसं एखाद्याला मूर्ख किंवा उल्लू बनवतो तसं कोणच नाही। तर युही ऐसे त्याला बोलतात एक्स्ट्रा हुशार, ओव्हर समजदार। तर आपल्याला ओव्हर समजदार पण नाही व्हायचं आणि भोळा पण नाही राहायचं, मूर्ख पण नाही राहायचं आणि लय जास्त शहाणा पण लिमिटेड मीडियम मध्ये राहायची। समजदारी जी देवाने आम्हाला दिली, देवाच्या वचनाप्रमाणे समजदारी आमची असली पाहिजे, तेव्हा आम्ही आशीर्वादित होणार। काय होणार? काय होणार? किती समजदारी असली तर? देवाच्या वचना एवढी, देवाच्या वचनाप्रमाणे समजदार जर आम्ही असलो तर आम्ही आशीर्वादित होणार। हालेलुया। म्हणून देवाचं वचन म्हणतं ऐकणारे होऊ नका तर काय करणारे व्हा? वचनाप्रमाणे चालणारे व्हा। ऐकणारे नाही व्हायचं, फक्त ऐकलं। आज छान वचन होतं, आज खूप छान ऐकलं, आज मी युट्यूबवर खूप छान प्रचार ऐकला, आज मी पास्टर कडून खूप छान प्रचार ऐकला, आज मी त्या आमच्या तमत्याकडून प्रचार ऐकला, फोनवर त्याच्याशी गप्पा केलं, त्याने मला अर्धा एक तास प्रचार केला, खूप छान होता। हे फक्त ऐकणं झालं। तुम्ही हे म्हणू शकता की मी ऐकलं आणि मी माझ्या जीवनात त्या वचनाचं आचरण केलं। समज में आ रहा? ऐकण्यामध्ये आणि चालण्यामध्ये फरक आहे की नाही? आहे की नाही? हालेलुया। एखादी प्लेट तुमच्या पुढे वाढली, खूप दिसायला सुंदर आहे, पण तुम्ही त्याची चव, त्याच्यामध्ये जे पदार्थ आहेत ते खाऊनच बघितले नाही तर तुम्हाला कळेल का ते किती चवदार आहे? नुसतं छान म्हणून चालेल का? जर चव तुम्हाला त्याची कशी आहे हे व्यवस्थित सांगायचं असेल तर त्या प्लेट मध्ये ठेवलेल्या अन्न पदार्थाची चव तुम्हाला टेस्ट करावी लागेल, तेव्हा तुम्ही सांगू शकता तिखट आहे, आंबट आहे, गोड आहे, काय कसं काय। हालेलुया। देवाचं वचन जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात पाळत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे जोपर्यंत चालत नाही, कुठल्याही प्रकारच्या आशीर्वादाची अपेक्षा करू नका। देवाला लबाड ठरवण्याचा प्रयत्न करू नका किंवा देव मूर्ख आहे, देवाला मी फसवू शकतो, मी खूप शहाणा आहे, मी कशा प्रकारचं पांघरून घातलंय, ही बुद्धी, हा शहाणपणा एक दिवस तुमचा नाश करेलच करेल आणि तुम्हाला नरकात घेऊन जाईल। समझ में आ रहा है आप लोगों को? हालेलुया। आदम और हवा ने जब पहली बार पाप किया तो क्या किया था उन्होंने? हाँ, आज्ञा मोडली म्हणजे पाप केलं। पण जेव्हा त्यांनी पाप केलं पहिल्यांदा, आज्ञा मोडली, तर देव त्यांना भेटायला येत होता किंवा देव येणार होता किंवा त्यांना माहिती देव येतो आपल्याला भेटायला। तर त्यांनी काय ऍक्शन घेतली, म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांची क्रिया काय होती? हा, ते लपले। पण ते काय लपले? त्यांनी पाप केल्यामुळे ते काय होते? नग्न होते, त्यांच्या अंगावर कपडे नव्हते किंवा त्यांची लाज झाकू शकत नव्हते। देवाच्या महिमेचं जे शरीर होतं ते निघून गेलं आणि जसं आज आपलं शरीर आहे तसं ते उघडकीस आलं आहे ना, म्हणजे ते नागडे उघडे होते। आणि मग त्यांना माहित होतं की देव येणार आणि आपली नग्नता बघणार, आपली नग्नता बघणार। मग ती लपवण्यासाठी त्यांनी काय केलं? कमॉन, 1 2 3 काय केलं? फक्त झाडाच्या मागे लपले का ते?
त्यांनी आपली नग्नता झाकण्यासाठी झाडाच्या पानाचे पत्ते त्यांनी आपल्या शरीरावर काय केले, लपेटले. म्हणजे थोडक्यात म्हणून त्यांची नग्नता झाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला झाडाच्या पत्त्याद्वारे. आता एक साधी सिंपल गोष्ट आहे, साधी उदाहरण तुम्हाला घेण्यासारखे आहे. झाडाचे पत्ते ते काय आहे, ते त्यांनी गुंडाळले आपली लाज झाकण्यासाठी. आता तो त्यांचा प्रयत्न किती काळ टिकेल, नीट समजून घ्या, समजण्याचा विषय आहे. त्यांचा तो प्रयत्न किती काळ टिकेल, तात्पुरता. का बरं तात्पुरता? छान उत्तर आहे, पण का? हालेलुया. ते झाडाचे पत्ते अजून 2-4 तासांना किंवा संध्याकाळ होईपर्यंत सुकून जातील. सुकून गेले का ते राहतील का अंगाला चिटकून? तसं प्रियांनो तुमचं आणि माझं जीवन आहे. आपण जी योजना करतो ना झाकण्यासाठी, ती तात्पुरती आहे, ती थोड्या काळापुरती आहे, ती ठराविक वेळेपर्यंत टिकणारी आहे. आणि म्हणून आपण जास्त दिवस देवापासून लपू शकत नाही, किंवा आपण आपली नग्नता जास्त दिवस टिकून लपून चोरी करून ठेवू शकत नाही. ती तात्पुरती आहे. आज न उद्या ते पान, ते पत्ते सुकणार आहेत उन्हाने, ते ऑटोमॅटिक गळून पडणार आहेत. ऑटोमॅटिक आपली नग्नता, आपलं पाप समोर येणार आहे. समजतंय का? सगळ्यांना समजतं मी काय बोलत आहे? नीट व्यवस्थित घ्या आपल्या जीवनामध्ये देवाचं. म्हणून आपण वाचूया याकोब याचा 1 अध्याय आणि 22 वचन पटकन वाचा. आणि आपण वाचायचं की पास्टरने आज आम्हाला या वचनातून बोलले, आज या वचनातून शिकलो. म्हणजे इथं ऐकायला भेटत नाही. जर तुम्ही वाचायला चालू केलं तर तुम्हाला घरात देवबाप आणखीन नवीन नवीन गोष्टी शिकवेल. समजलं का? फक्त पास्टरने दिलं म्हणून सगळं बायबल कळत नाही. तुम्हाला वैयक्तिक तिथे देवाचं वचन घरी बसून वाचायला पाहिजे, शिकायला पाहिजे. वाचा पटकन ज्याला मिळाले. 1:22 आहे का? पटकन. परंतु वचन पर चलने वाले बनो और केवल सुनने वाले ही नहीं, जो अपने आप को धोखा देते. हालेलुया. काय म्हणतं वचन? वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, आचरण करणारे आचरण करा. केवळ ऐकणारे हो नका, केवळ सुनने वाले नहीं होना, ऐसा प्रभु का वचन कहता है. और सुनने वाले वो है जो अपने आप को धोखा देते. क्या करते? सुनने वाले, सिर्फ सुनने वाले अपने आप को क्या करते? धोखा देते. म्हणजे काय म्हणणार ते? आज मी चर्चला गेलो होतो, आज चर्चून आलो, आज मी वचन ऐकलं, पण त्याप्रमाणे करत नाही. तो स्वतःला धोखा देतात असं देवाचं वचन. और खुद को धोखा तो देते लेकिन उनके बैक ऑफ माइंड ऐसा एक मेंटॅलिटी होता की माझ्यासारखा हुशार कोणच नाही, देवाला देखील मी फसवतो. मी संडेलाही गेलो, मी वचनही ऐकलं, मी देव आराधना पण केली, मी प्रेम भेट अर्पण पण दिलं, मी दशमांश पण दिला, मी प्रभू भोज मध्ये भाग पण घेतला, मी सगळ्यासमोर नाचलो, मी आराधनाही केली, पण कोणालाच माहित नाही. मी देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही. अरे मूर्खा, तू देवाला मूर्ख बनवत नाही किंवा मंडळीला, मनुष्याला, देवाच्या सेवकांना मूर्ख बनवत नाही, तर तू स्वतःला धोका देत आहेस. काय करत आहे? क्योंकि इब्रियों की किताब में लिखा कि परमेश्वर ठट्टों में नहीं उड़ाया जाता. परमेश्वराची मस्करी होत नाही, त्याची थट्टा मनुष्य कधीच करू शकत नाही. कारण पुढे लिहिलंय क्योंकि मनुष्य जो बोएगा उसी की कटनी करेगा, त्याचीच कापणी तो करेल. म्हणजे तुम्ही जे पेराल ना ते तुमच्या वाट्याला येणार. देवाची थट्टा आणि मस्करी होत नाही, देवाची निंदा होत नाही. तुम्ही चाहे कितना भी चालाकी कर लो, किती तुम्ही हुशार आहात. मी म्हटलं हुशार असणं चांगली गोष्ट, पण ओव्हर हुशारी, एक्स्ट्रा
समझदारी वो नहीं चाहिए। सिर्फ वचन सुनने वाले नहीं वरन वचन पे चलने वाले बनो। वचन काय करणार आहे वा? कमॉन, हा वचन काय करणार आहे वा? आचरण करणारे, वचन जीवनात पाळणारे, वचन आपल्या जीवनात कशा रीतीने लागू आहे। फॉर एक्झाम्पल, जर आज ऐकलं देवाला खोटं आवडत नाही, देवाला खोटं बोललेलं आवडत नाही, आणि जर तुम्हाला देवाचं वचन आज बोललंय, आज तुम्ही वाचलंय किंवा आज प्रार्थनेमध्ये ते ऐकायला मिळालं की देवाला खोट्याचा तिटकार आहे, देवाला खोट्याचा राग आहे, त्या क्षणी तुम्ही पश्चाताप करून प्रभू मला क्षमा कर, मी आतापर्यंत खोटं बोलत आलो, मी खोटं बोलत आले, मी आतापर्यंत लबाड्या केल्या, मी माझ्या खोटेपणाद्वारे ह्याला फसवलं, त्याला फसवलं, ह्याच्याशी खोटं बोललो, आणि प्रभू मला क्षमा कर। त्या दिवसापासून तुमच्या जीवनातून खोटं निघून गेलं पाहिजे, तुम्ही ते काढलं पाहिजे। त्याला म्हणतात देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणे। आणि नुसतं ऐकणं काय? ऐकलं, माहित झालं खोटं बोलायचं नाही, पाप आहे, परंतु परत इथून जाऊन खोटं म्हणजे काय झालं? ते फक्त काय काय करणारे झाले तुम्ही? ऐकणारे अरे झाले, आचरण करणारे नाही। तर देवाला ते लोक आवडतात जे देवाच्या वचनाचं आचरण करणारे। हम अपने पाप को ढांपने के लिए, छुपाने के लिए टेम्पररी, तात्पुरता आदाम आणि हवेसारखं डोकं लावायची गरज नाही, तात्पुरता तुम्ही तात्पुरता केलेला इलाज तो तात्पुरता वेळाने काय होईल? निघून जाईल, पुन्हा तुमची नग्नता बाहेर येईल। परंतु ती गोष्ट जर तुम्ही देवाच्या हातात सोपवली, देवाला बोलले की देव बापा मला ह्याच्यावर विजय दे, मला ह्याच्यातून काढ, ही गोष्ट पाप आहे, हे तुला आवडत नाही, मला ती नाही करायची, देवाचा जर अनुग्रह मागितला तर देवाने जर का एकदा कपडे घातले ते मात्र कधीच फाटणार नाही, तुटणार नाही, ते निघून पडणार नाही। हालेलुया, हालेलुया। त्याचं खालचं वचन वाचा, काय म्हणतंय? तुम्ही कसे आहात, म्हणजे जे आचरण करत नाही ते लोक कसे आहेत? कारण जर कोणी वचन काय काय ऐकून घेतो, जर कोणी नुसतं वचन काय करतो? ऐकून घेतो व त्याप्रमाणे, म्हणजे वचन जे ऐकलं, जे वचन प्रचार झालं किंवा जे वचन तुम्ही वाचलं त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे। तो स्वतःला पाहून तिथून निघून जातो, आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो। तुमच्यापैकी आहे का असं कोणी? किती लोक घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही पडता, कामा धंद्याला, चर्चला, कुठेही जायला, तुमच्यापैकी कोण असा आहे जो आरशात पाहतच नाही आपलं तोंड? सगळेच आहे। काही लोकांचा कमी अधिक टाइम असेल। हालेलुया, हालेलुया। सगळे पाहताना आरशातून। मग तुमच्यापैकी असं कोण आहे बरं बाहेर आला म्हणतो मी कसं दिसत होतो? जैसे बाहर आओगे आप घर से, या ऑटो में बैठोगे, बस में, रोड पे, जिधर भी आप घर से बाहर आए, आता तुमच्या ध्यानात अचानक आला मी कसं दिसत होत? असं कोणाला वाटतंय? मग कसं देवाचं वचन म्हणतं, तो मूर्ख माणूस असाच आहे, किंवा जो देवाचं वचन नुसतं ऐकतो आणि त्याप्रमाणे करत नाही तो व्यक्ती असाच आहे। आरशात तोंड पाहिलं आणि नंतर विसरून गेला की मी कसा दिसतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तो आप और स्मार्ट
मत बनो या ओवर स्मार्टनेस मत दिखाओ कि मैं सब कुछ करने के बावजूद प्रभु के भवन में आराधना करता हूं या करती हूं। ये आपका गलत फहमी है। प्रभु आपके ऊपर दया कर रहा है, अनुग्रह कर रहा है, आपके ऊपर अभी भी उसका अनुग्रह है। लेकिन एक बार अगर उसकी दया, उसका अनुग्रह अगर हट गया तो समझ जाओ हमारी नग्नता प्रभु के सामने प्रकट होगी। प्रभु पहले से ही आपको आशीष देना चाहता है। प्रभु ने कभी आपको आशीषित किया जब आपने यीशु मसीह को अपने उद्धारकर्ता के रूप में ग्रहण किया, या यदि आपका उद्धार हो चुका है तो हमेशा ये दिमाग में मतलब इस बात को फिक्स करके रखो कि माँ के पेट में प्रभु ने आपको रचने से पहले ही आपको आशीषित किया है। आईच्या उदरामध्ये तुम्हाला ठेवण्याआधी देवाने तुम्हाला तुमच्या घराण्याला काय केलं? देवाने आशीर्वादित केलंय। तुम्ही भिकारी नाही, तुम्ही आजारी नाही, तुम्ही रोगी नाही, तुम्ही कोणाच्या बंधनामध्ये नाही, तुमच्यावर कुठल्या शैतानी शक्तीचा जादू करण्याचा प्रभाव होऊ नये म्हणून देवाने आधीच तुमच्यावर त्याची कृपा आणि आशीर्वाद ठेवलाय। पण तुम्हाला खूप वर्ष लागली ते आशीर्वाद मिळवण्यासाठी। जादू टोण्याने पण तुमच्यावर असर केला, आजाराने पण तुमच्यावर असर केला, रोगराईनेही तुम्हाला त्याच्या प्रभावाखाली घेतलं, कर्जानेही तुमच्यावर असर केला, कर्जाने देखील तुमच्यावर प्रभाव टाकला, बंधनही तुमच्यावर आले, कुठल्याही तरी प्रकारचा प्रभावाखाली देखील तुम्ही आले। हे ऍक्च्युअल मध्ये नव्हतं व्हायला पाहिजे, कारण तुम्ही निवडलेली प्रजा, निवडलेले लोक, देवाचे लोक, देवाने आशीर्वाद हे वचन मिळवण्यासाठी देवाने तुम्हाला बोलवलं, तरीही तुमच्या जीवनावर असं झालं। त्याचं कारण हे की जास्त ओव्हर स्मार्टनेस म्हणजे जास्त ओव्हर हुशारी किंवा शहाणपणा। ज्यावेळेस पापाची क्षमा झाली त्यावेळेस ते पाप सोडून देऊन शांत चांगलं देवा मध्ये राहण्याऐवजी आम्ही काय केलं? आम्हाला वाटलं पाप क्षमा झालं, सोडून दिलं, आता आम्हाला कोण पाहत नाही, आता आम्ही रेग्युलर चर्चला जाणारे आराधना करणारे लोक आहोत, आता काय कोणाला वाटणारच नाही की मी पापी आहे म्हणून। आणि मग जे पाप होतं ते पुन्हा काय केलं? सुरू केलं। आता येतात ते कपडे घालून कत्त्याचे, आम्हाला वाटतं आम्ही लय हुशार। ती हुशारी देवासाठी हानिकारक नाही, ती हुशारी तुमच्या पास्टरसाठी हानिकारक नाहीये, ती हुशारी तुमच्या मंडळीसाठी हानिकारक नाहीये, ती हुशारी तुमच्यासाठी हानिकारक आहे। कळतंय का? ती हुशारी कोणासाठी हानिकारक आहे? म्हणून शहाणपणा नाही करायचा, क्योंकि परमेश्वर खट्टों में नहीं उड़ाया जाता। आणि वचन आता आपण वाचलं ते म्हणतं की तो स्वतःला धोका देतो। कोणाला धोका देतो? आप अगर ऐसा करे तो किसको धोखा दे रहे? किसको धोखा दे रहे? खुद को ही दे रहे। याकोबाबद्दल किती लोकांना माहिती आहे? जुना करारातला याकोब। जेवढं वचन माहिती तेवढा आशीर्वाद, सरळ सरळ गणित आहे। जेवढा विश्वास आहे तेवढा आशीर्वाद, जेवढं पाप सोडणार तेवढा आशीर्वाद। 10% पाप सोडलं 10% आशीर्वाद, बाकी 90% समस्या। तो याकूब अपने भाई को क्या करता है? काय करतो? विश्वास पुनमवर काय करतो? पुनम एसावाला काय करतो? फसवतो। तो फक्त एसावाला फसवतो का? तो त्याच्या बापालाही फसवतो। एसाव आशीष का हकदार था, वो बड़ा भाई था। एसाव को जो आशीष मिलनी थी वो आशीष याकूब ने फंसाकर अपने पिता से हासिल की। फंसाकर क्या किया उसने? काय केलं? एसाव जंगल में गया था अपने बाप के लिए शिकार करने के लिए, खाना बनाने के लिए। उससे पहले याकूब और उसकी माँ दोनों काय करतात? प्लॅनिंग करतात आपल्या बापाविरुद्ध, आपल्या भावाविरुद्ध।
आता याकूब हे शेंडी फळ होतं लाडकं. तुमच्या आयांचे लय शेंडी फळ असतात, लेकर लाडके असतात ना, तर तो शेंडी फळ होता. याकोबाला बोलली की याचा रानात गेला, जंगलात गेलाय, तर तो येण्याच्या आधी काय कर बेटा, तुझ्या बापाकडून तुला त्याला येणारे आशीर्वाद काय कर सगळे तुझ्यावर घे. बापाला दिसत नाही, मग बाप तुला ओळखणार पण नाही. मग ते दोघं प्लॅन करतात काय, यासाच्या अंगावर खूप सारे केस होते, जास्त केस होते आणि याकोबाच्या नव्हते. मग याने काय केलं, जनावराचे चमडा वगैरे काय पांघरलं, केस त्याने स्वतःच्या शरीराला लावले. बापाला दिसत नाही. जर बाप बोला की बेटा तू जवळ ये, मला तुला चाचपून पाहायचंय की तू यासावच आहेस का, म्हणून ते सगळं प्लॅनिंग दोघा माया लेकरांनी केलं. छान जेवण बनवलं. तो बापाला कडे जातो आणि म्हणतो, बापा मी तुझ्यासाठी छान जेवण बनवलंय, हे घे आणि खा, आणि हे खाऊन तू तृप्त हो आणि मला काय कर, आशीर्वाद दे. तरी बापाला प्रश्न येतो की तू एवढा लवकर कसा आला, एवढा लवकर कसं का तुला ते शिकार मिळाली. तर तो एवढा हुशार होता, ओव्हर हुशार म्हणू आपण त्याला, जसं आता मी तुम्हाला बोललो, एवढा ओव्हर हुशार होता, एवढा एक्स्ट्रा शहाणपणा त्याच्याकडे होता की म्हणे देवानेच म्हणे शिकार पटकन दिलं तुला खाऊ घालण्यासाठी. असं तुम्ही असताना ह्याला तुम्हाला पाप करायचं असतं, तुम्ही म्हणता देवाची इच्छा आहे, फक्त देवासाठी केलंय. काही काही लोक एवढं प्रेम करतात इतर अन्य जातीवर, तर ते म्हणतात की त्या लोकाला प्रभूमध्ये आणण्यासाठी असं करावं लागतं. काय हुशारी, हे उगाच मिळाला म्हणतो मी, हे सुख बलिदान व्यर्थ असे करतात. शौल पण म्हटलं ते तर मी जनावर गुरढोर आवडणारे जे आणले, ते म्हणे कसलं ते आणलं म्हणे देवाला बळी चढवायला आणलं. देवाने म्हटलं होतं मारून टाक, मला एकही आणू नको म्हणे. तर तो शौल असंच एक्स्ट्रा हुशार होता म्हणे. हा तसे आपण बुद्धिमान आहेत, हुशार. देवाने दिलं म्हणे शिकार, पटकन दिली म्हणे बापाला खाऊ घालायला. बाप आंधळा म्हणे ठीक आहे बेटा आणलं तर रान, मग पटकन मी खातो. खाल्लं म्हणे या आता मी तुला काय करतो, आशीर्वाद देतो, ये म्हणे आणि मला बघू दे तूच आहेस काय. त्याला तेवढाही डाऊट आला. याने सारी तयारीच केली होती, प्लॅनिंगच केलं होता. गेला आणि म्हटलं बघ, बघितलं चाचपून त्याच्या बापाच्या हाताला केस दिस लागले म्हणे बरोबर आहे. आणि जो येसावचा आशीर्वाद होता तो सारा याकोबाने फसवून घेतला. कसा घेतला, फसवून. तुम्हाला बुद्धी आहे का अशी फसवून घेण्याची काही? हा असेल, नाही काय म्हणतात असेल, चेक करा. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा लालच असेल, कोणती गोष्ट मिळवायची असेल, कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल, अशी बुद्धी लावत असाल ना कुठे ना कुठे डोकं काय ना काय. हा हालेलुया, लावता का नाही लावता? नसेल लावत तर याच्या आधी लावली असेल, पण लावल्याशिवाय नाही. जे गालातले गालात हसतात ना ते सारं सांगून जातं तुमचा चेहरा मला. हालेलुया, हालेलुया. सारे आशीर्वाद प्राप्त केले. आता याने आशीर्वाद प्राप्त केले म्हणून तो आशीर्वादित झाला असं नाही. देवाने ऑलरेडी त्याला आधीच आशीर्वादित केलं होतं याकोबाला, पण त्याने फसवेगिरीमुळे, फसवल्यामुळे बापाला फसवलं, भावाला फसवलं, देवालाही फसवलं त्याने. आणि मग तो जेव्हा दुसरीकडे गेला, घर सोडून गेला, बाहेर जेव्हा होता, त्याला ती मुलगी पसंत आली, तिच्या सोबत त्याला लग्न करायचं होतं. त्याने प्रस्ताव घेऊन गेला तिच्या बापाकडे, का मला तुमची मुलगी द्या. तर बाप म्हटला ठीक आहे तुला मुलगी देतो, पण किती वर्ष? 7 वर्ष. हा, पण त्याच्यात 3 टप्पे का काय झाले, असे 20-21 वर्ष त्याच्या जीवनाचे वाया गेले, 2-3 टप्पे. तर म्हणे 7 वर्ष माझे काय कर, जनावर चार, त्यांना पाळ, जनावरा मागे जा म्हणे, आणि जेव्हा तू हे करशील तेव्हा माझी पोरगी मी तुला देतो. त्याला पोरगी करायची म्हणून तो लागला शेळा मेंढर चारायला राहणार.
ज्याने बापाकडून फसून, ज्याने भावाकडे फसून आशीर्वाद घेतले, आता तो मुलगी त्याला पाहिजे लग्न करायचं म्हणून आता तो 7 वर्ष जनावर चारायला लागला. 7 वर्ष त्याची कंप्लीट झाली आणि आला सासऱ्याकडे आणि म्हटला की आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे मला काय करा, तुमची पोरगी द्या म्हणे, मला लग्न कर. ठीक आहे म्हणे, लग्न लावून दिलं. लग्न लावून तर नवरी पाहिलीच नाही, कशी झाकली होती काय माहिती. घरी येऊन पाहतो तर हृदिकाची बहीण होती जी त्याला आवडत नव्हती. लिया नाव जी त्याला आवडत, हा ती गेला सासऱ्याकडे राजा म्हणे मला कोणती पोरगी पाहिजे होती, तू कोणती दिली. अरे म्हणे असं झालं का, एक काम कर, तुला ती पाहिजे ना अजून, तुला देतो म्हणे अजून. तर तिच्यासाठी परत 7 वर्ष त्याने, म्हणजे जी रिगल्यात भेटीमध्ये देवाने त्याच्यासाठी ठेवली होती ती त्याला तेव्हाच मिळणार होती. पण त्याने जो एक्स्ट्रा शहाणपणा, एक्स्ट्रा हुशारी आपल्या बापासोबत आणि भावासोबत केली होती, त्याचं प्रतिफळ त्याला इकडे मिळालं. त्यालाही कुणीतरी फसवणार घेतलं. त्याला जो आशीर्वाद आधीच मिळायला पाहिजे होता त्याच्यासाठी त्याला डबल 14 वर्ष घालावं लागले. मग 14 वर्षाने त्याला राहील. हालेलुया. तर किती वर्ष, म्हणजे जो आशीर्वाद त्याला 7 वर्षाच्याही आधी कदाचित त्याने मागितली होती तेव्हा त्याला ती त्या बापाने द्यायला पाहिजे होती, पण नाही, 7 वर्ष ते, मग त्याला फसवलं परत 7 वर्ष ते. तर तुम्ही देवाला किती फसवता वचन ऐकून, आचरण करत नाही. तुम्ही फक्त येता तुम्हाला वाटतं चाललंय. तर मी तुम्हाला सांगतो, तुमचे आशीर्वाद जे आज मिळायचे, जेवढं तुम्ही लेट कराल देवाचं वचन आपल्या जीवनात आचरणात आणायला, तेवढं तुम्हाला उशीर होणार आशीर्वाद मिळायला. त्याच्यामुळे पास्टरला मंडळीला दोष द्यायचा किंवा देवाला दोष द्यायचा नाही. देवाला देऊ शकत नाही, कारण वचनामध्ये परमेश्वर थट्टवणे नाही उडाया जाता, देवाची थट्टा मस्करी. म्हणून प्रियांनो, जाणा, पश्चाताप करा, गुडघ्यावर या, विचार करा, मनन करा, प्रार्थना करा, देवाला विचारा की देवा मी जी प्रार्थना करत आहे, देवा मी जे तुझ्याकडे आशीर्वाद मागत आहे, देवा जे फटलेले रुपलेले आशीर्वाद आहेत ते मला का मिळत नाही. 6 महिने झालं, 2 महिने झाले, 1 महिना झालो, 2 वर्ष झालं मी प्रार्थनेला जात आहे, परंतु अजूनही मला माझे आशीर्वाद मिळत नाही. प्रियांनो, तू कदाचित स्वतःमध्ये शहाणपणा करणारा तर नाही. तू कदाचित ओव्हर हुशार तर नाहीस ना, कदाचित तू चालाकी तर करत नाहीस ना, तू कदाचित आदाम आणि हवेवाने दर रविवारी कपडे लपेटून येत नाहीस ना. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा, समजतं का सगळ्यांना? हा ना. इथं प्रार्थनेला येणं, चर्चला येणं म्हणजे आम्ही कुठल्या तरी जाती धर्मातून आलो, आमचा देव हा, आमचा धर्म हा, आम्ही चर्चला जाऊ, तर त्या गोष्टीतून या चर्च काही देणं घेणं नाही. तुम्हाला कळून येईल इथे जीवन बदलण्याचा प्रश्न आहे. जीवन बदला आणि आशीर्वादित व्हा. ताप सोडा आणि आशीर्वादित व्हा. देवाने तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला, देवाने तुमची निवड केली, तर ऑलरेडी देवाने आशीर्वादित केलेलं घराणं आहे तुमचं. देवाने आधीच ठरवलं होतं की तुम्हाला आशीर्वादित करायचं, परंतु तुम्ही उशीर करत आहात आशीर्वाद घ्यायला. कोण उशीर करते? देवाकडून उशीर होत नाही. देवाकडे उशीर व्हायला त्याला काय बनवत बसायचंय का? ज्योती म्हणली प्रभू मला पुढच्या हप्त्यात असं राशन भरायचंय, तर देव म्हणे थांब आता वर्षभर मी पेरणी करतो, नांगरणी करतो आणि मग सारं गोऱ्यात भरून तुला पाठवतो. असं काय देवाला करायचंय का? म्हणून उशीर होतो का ज्योती? त्याने काय म्हटलं? आकाश पृथ्वी नदी नाली झाड फूल पौधे जनावर वन पशु जनावर जलचर आकाशातील पक्षी हे सारे जीव जंतू पैदा हो, धरती जमीन अन्न देव उपजो आणि असं हो. आणि काय झालं? किती वेळ गेला त्याला? त्याच टाइमपास करत करत एका दिवसाला एक बनवत गेला. 6 दिवस त्याने काम केलं. हालेलुया. परंतु जे काही घडलं ते त्याच्या मुखातून निघलेल्या वचनाद्वारे, त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दाद्वारे सृष्टीची निर्मिती आहे.
म्हणून देवाकडे तुम्ही काही मागितलं तर त्याला बनवत बसायचं नाही, त्याला ते तयार करायचं नाही. ऑलरेडी त्याच्याकडे तुमच्या आशीर्वादाचा साठा आहे. ऑलरेडी स्वर्गदूतांची टीम त्या देवासमोर उपस्थित राहते की कधी कोण इमानदारीने प्रार्थना करतं, कधी कुणाची प्रार्थना त्या स्वर्गीय सिंहासनावर त्या सोन्याच्या वाटीमध्ये पोहोचते आणि ती वाटी ओपन होऊन कधी परमेश्वरासमोर तुमची प्रार्थना जाते. जशीच इमानदारीची, विश्वासाची, पवित्रतेची प्रार्थना देवासमोर सादर होते, त्या क्षणाला देव त्या स्वर्गदूतांना आदेश देतो की जा माझ्या लेकराने हे मागितलं त्याला देऊन हे आशीर्वाद देऊन बनवत बसत बसत तयार करत बसत नाही. तो देव तुमचे आशीर्वाद देवाकडे ऑलरेडी आहे. उशीर जर कोण करतं ते तुम्ही आणि मी उशीर करतो. देवाकडे उशीर नावाची चीज नाही. त्याला काय कोणाला मागायचंय का? काय मागायचंय कोणाला? थांब आता मी घेतो, तुम्हाला मागितलंय आता मी कोणाला मागतो आणि मग त्याने दिलं का? आपण करतो ना असं. आज जर मी कोणाला काय मागितलं तर त्याच्याकडे काही नसलं उपलब्ध, तो काय म्हणणार, ठीक आहे मी काय करतो दुसऱ्याकडून, दुसऱ्याने दिलं तर मी तुला देतो, आणि मग त्याने नाही दिलं तर असा देव नाहीये. देवाकडे आहे. हालेलुया, हालेलुया. हुशार, हुशार बनू नका याकोबासारखे. त्याला आधी जे आशीर्वाद मिळायला पाहिजे होते त्या आशीर्वादाला त्याने 14 वर्ष 20 वर्ष है ना लावले. त्याला त्या जागेवर त्या स्थानावर येण्यासाठी खूप उशीर त्याने केला. फक्त त्याने बापाला आणि भावाला फसवलं. त्याला वाटलं मी खूप हुशार आहे. तुम्ही शहाणे असाल, तुम्ही हुशार असाल, पण त्या शहाणपणा मर्यादित ठेवा, हुशारपणा मर्यादित ठेवा, लिमिटेड ठेवा. देवाच्या पुढे जाऊन हुशारी करू नका. तुम्ही जेव्हा प्रभूला ओळखत नव्हते, जेव्हा देवाला ओळखत नव्हते, जेव्हा तुम्ही देवाला जाणत नव्हते, त्यावेळेस तुम्ही काय पाप केला असेल, किती चलाकी केली असेल, किती शहाणपणा केला असेल, कळत न कळत झालं. आम्हाला माहित नव्हतं, देव वचन आम्हाला माहित नव्हतं, आम्ही आमची हुशारी केली. परंतु आता देवाने आम्हाला निवडले, आता आम्हाला देवाने आशीर्वादित केले, देवाची कृपा आमच्यावर झाली आणि आम्ही त्याच्या भवनात बसलेलो आहोत. आता आम्हाला शहाणपणा करून चालणार नाही. आता गुडघ्यावर यायचं. कुठे यायचं? आता गुडघ्यावर यायचं. आता कबूल व्हायचं की प्रभू मला क्षमा करणे असं केलं, प्रभू मला दया करणे असं केलं, मला क्षमा करणे, इथून पुढे मी करणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट पटेल, हृदयात जाईल, ज्या दिवशी तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करायला सुरुवात कराल, त्या दिवशी थांबलेले सगळे आशीर्वाद तुमच्या पदरात येऊन पडतील. आहे का विश्वास? आमेन. खूप कमजोर आहे तुमचं. आमेन स्ट्रॉंग असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? बोला आमेन. सगळे बोला आमेन. हालेलुया, हालेलुया. तो कितने लोग मतलब ये माइंड में लेके जाएंगे यहाँ से कि फक्त चर्चला जाऊन काही होत, मग जायचं का नाही जायचं ते तुम्ही ठरवायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर देवाच्या वचनाची ट्रीटमेंट घ्यावं लागते. काय करावं लागतं? देवाच्या वचनाची काय करावी लागते? जसं डॉक्टर 3 टाइमाच्या गोळ्या देतो, दुपार सकाळ संध्याकाळ, तसं देवाचं वचन आहे. ते घ्या, ते खा, पोटभर खा आणि मग आशीर्वाद येतो. मग तुमच्या शारीरिक आरोग्य, तुमचे फायनान्शियल आशीष, तुमचे बंधन, तुमचे रुकलेले आशीर्वाद सगळं 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 मोकळं होणार. फक्त देवाचं वचन आपल्या जीवनात आचरण करायला शिका. ऐकणारे होऊ नका. नाहीतर आदाम आणि हवेने पत्ते गुंडाळलेले, ऊन तर पडणारच आहे. ऊन नाही पडलं तर शेळा मेंढर ते पत्ते खायला येतील. समजते का सगळ्यांना? ते पत्ते खायला शेरडा बिरडा आले आणि मग त्या वडून खाते. समजते सगळ्यांना? हालेलुया. तरी आपण डोळे बंद करू. Bye.